काळोख संपवणारा पहिला किरण आणि श्रद्धेचा पहिला दिवा. आज पुन्हा तेजाळणार आहे भक्तीचा आकाश. ही आहे ती रात्र, ज्या रात्री प्रत्येक मनात दीप तेवतो आणि प्रत्येक आत्मा भक्तीत विलीन होतो. स्वागत आहे कार्तिक दीपदान प्रकाश उत्सवमध्ये, जेथे प्रत्येक ज्योतीत दिसतो देव आणि प्रत्येक प्रकाशात उमटतो प्रेम. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विराज्य आणि अहंकारावर भक्तीचा जयघोष. हा काळ आहे कार्तिक मासाचा आणि हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा, ज्या दिवशी प्रत्येक भक्त प्रत्येक घर दीपाने उजळून निघतं. हेच आहे कार्तिक दीपदान, प्रकाशाचा उत्सव. दीपदान म्हणजे फक्त दिवा लावणं नाही, तो आहे मनातला अंधार दूर करणं. दीप जो आपल्याला सांगतो थोडं जळा पण जग उजळवा. दीप ज्योती हा परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन हा, दीप हरतु मे पापम, संध्या दीप नमस्तुते. या ज्योतीत केवळ तेल आणि वात नाही, तर आहे भक्ती, प्रेम आणि आत्मशुद्धीची ओलावा. कार्तिक पौर्णिमेच्या या रात्री गंगेच्या काठी हजारो दीप लावले जातात. प्रत्येक दीप म्हणजे एक प्रार्थना, एक आशा, एक आत्मभाव. तमसो मा ज्योतिर्गमयम, म्हणजेच अंधारातून मला प्रकाशाकडे ने. एकदा भगवान श्री विष्णू काशीमध्ये आले. त्यावेळी भगवान शंकर आरती करत होते. श्री विष्णूने त्यांच्यासमोर एक दिवा अर्पण केला. तो दिवा झाला हरिहर दीप. जेथे हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजेच विष्णू एकत्र आले, तेथे निर्माण झाली एक अद्भुत ज्योती, भक्ती आणि एकात्मतेची. त्या क्षणापासून सुरू झाली परंपरा कार्तिक दीपदानाची. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा प्रत्येक घर, प्रत्येक तुळशी वृंदावन दिव्याने झगमगू लागतं. मुलं आनंदाने दीप लावतात, स्त्रिया ओवाळणी करतात आणि घरभर सुगंध दरवळतो. तो म्हणजे भक्तीचा, प्रेमाचा आणि प्रकाशाचा. जळू दे एक दिवा मनामध्ये, जो विझणार नाही कधीही. श्रद्धेच्या वातेनं तेवो प्रेमाचं तेल भरून. कार्तिकाची ही पौर्णिमा उजळू दे आत्म्याचा दरबार. दीप लावू तुळशीपाशी आणि अंतरी होऊ साकार. प्रत्येक ज्योतीत दिसतो विष्णू शंकराचा तो मिलाप आणि प्रत्येक तेजस्वी वातीत उमलतो भक्तीचा आलाप. दीपदानाचा खरा अर्थ स्वतःला वितळून इतरांना प्रकाश देणं. ही ज्योत फक्त बाहेर नाही, ती आपल्या अंतःकरणातही तेवते. आपण प्रत्येक वेळी दीप पेटवतो तेव्हा आपण स्वतःचा अंधार नष्ट करतो, तेव्हा जीवन प्रकाशमान होतं. अंधार गेला, प्रकाश आला, मनात उमटला आनंदनाद. कार्तिकेच्या या पौर्णिमेला जळो भक्तीचा दिव्य संवाद. दिवा सांगतो थोडं जळा पण इतरांना प्रकाश द्या. स्वतः वितळा पण कुणाचं आयुष्य उजळवा. कार्तिक दीपदान हा केवळ उत्सव नाही, तो जीवनाची खरी शिकवण आहे. जसा तू बाहेर दिवे लावतोस तसाच मनातील श्रद्धेचा दिवा पेटव. भक्ती, प्रेम, दयाळूपणानं जग उजळव. दीप ज्योती परब्रह्म, तस्मै दीप नमो नमः. प्रकाशम कुरु मे देव, भक्ती माम भवतु हृदयी. दिवे विझले पण प्रकाश शिल्लक आहे. आकाश शांत झालं पण भक्ती अजून धगधगते आहे. कार्तिक दीपदान म्हणजे फक्त एक उत्सव नाही, तो आहे आत्म्याचा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. दीप जळो अंतरी, भक्ती राहो श्वासात आणि प्रेम राहो प्रत्येक प्रकाशात. जरी भक्तीची ज्योती तुम्हाला स्पर्शून गेली असेल तरी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.